ही कविता तुम्हाला सांगण्यापूर्वी एक नम्र विनंती अशी आहे की मी स्वतः सावरकर भक्त आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी माझ्या मनात पूर्ण आदर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वातंत्र्याचं कार्य हे कुठेही त्यामध्ये दुमत नाही. मला अतिशय आदर आहे. त्यांचं 6 सोनेरी पाने हे मी आणि माझा मित्र नितीन पटवर्धन त्या काळात आउट ऑफ प्रिंट होतं 1991 मध्ये. आम्ही ते वाचण्यासाठी काय काय पापड बेललेले आहेत. कराडाच्या नगर वाचनालयात नव्हतं त्याची प्रिंट. आम्ही पुण्याला जाऊन तिथून प्रिंट घेऊन 6 सोनेरी पाने मी आणि नितीन पटवर्धन आम्ही दोघांनी वाचलेलं आहे. त्यामुळे सावरकरांवर माझी अतिशय अतूट भक्ती अशी आहे. पण ॲज अ कवी म्हणून त्यांनी जी कविता केलेली आहे त्याच्यावर विडंबन काव्य करण्याचा मोह काही मला आवडला नाही. त्यामुळे हे विडंबन सावरकरांचं विडंबन नाही, सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचं विडंबन नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाशी, त्यांच्या एकंदर ध्येयाशी, त्यांच्या देशभक्तीशी आम्ही पासंगालाही पुरत नाही याची आम्हाला जाणीव आहे. एक विडंबन म्हणून, एक मौज म्हणून आपण घ्या. त्यांचा अवमान करावा किंवा त्यांचा अपमान करावा असा कुठेही माझा हेतू नाही. नमस्कार. बरेच दिवसांनी आपल्यासमोर काही पॉडकास्ट घेऊन आलेलो आहे. मधल्या काळात रोजच्या धावपळीमुळे आणि इतर कामांमुळे आपल्यासमोर येणं झालं नव्हतं. हा पॉडकास्ट पुन्हा एकदा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड इथल्या आठवणींचाच आहे. 5 सप्टेंबर 1989 गणेश चतुर्थी होती आणि त्या दिवशी मी नागपूरवरून कराडला जायला निघालो. पहिल्यांदाच आईवडिलांपासून इतक्या दूर 1100 किलोमीटर दूर मी चाललेलो होतो. 4 वर्षांसाठी चाललेलो होतो. त्यामुळे आईला भयंकर रडायला येत होतं. मी पण त्या दिवशीपर्यंत माझा बांध आवरून ठेवला होता, पण नंतर तो माझा बांध त्या दिवशी फुटला. गणपतीचं आगमन आमच्या घरी झालं आणि आमच्या घरातला ज्येष्ठ मुलगा म्हणजे मी कराड इंजिनिअरिंग कॉलेजला जाण्यासाठी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये पाय ठेवला. माझे वडील मोठ्या धीराचे होते. त्यांच्याही मनात कालवा होत असेलच, कारण त्या काळात सुद्धा तो खर्च त्यांना न परवडण्यासारखा होता. पण तरी जीवाचं सेतू बांधून, त्यांनी खूप धीर बांधून मला माझ्यासोबत ते आले कराडला आणि कराडला मला त्यांनी सेटल करून दिलं आणि परतले. तिथे गेलो. तिथे सुरुवातीला सगळीच मुले अनोळखी. एक होतं आपापल्या शाळेतली, आपापल्या विद्यापीठ क्षेत्रातली, नागपूर विद्यापीठ क्षेत्रातले, पुणे विद्यापीठ क्षेत्रातले, शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातले, काही मुंबई विद्यापीठ क्षेत्रातली मुलं, अतिशय हुशार मुलं. कारण फी अतिशय कमी होती. 65 रुपये वर्षाला फी, 60 रुपये हॉस्टेलची वर्षाला फी. इतक्या कमी फीमुळे गुणवान विद्यार्थी, अतिशय गुणवान विद्यार्थी, तिथली गुणवत्ता खूप हाय जायची. सिव्हिलची आमची लिस्ट 89.33 PCM%ला क्लोज झालेली होती. मेकॅनिकल साधारणतः 94.33ला क्लोज झालेलं होतं. मला आठवतं माझा मित्र मेकॅनिकलला शेवटच्या नंबरवर 94.33ला होता. इलेक्ट्रिकल साधारणतः आसपास 92.33 92.33ला क्लोज झाला होता. तर अशी हुशार मुलं तिथे आलेली. एकाहून एक हुशार मुलं, अभ्यासात हुशार, सगळ्या गोष्टी हुशार, गुणवान विद्यार्थी आणि त्याचबरोबर तेवढीच टार्गेट विद्यार्थी. तेवढेच टार्गेट म्हणजे त्याच्या डोक्यातून काय कल्पना निघतील आणि अचाट काय करतील ते काही सांगता येणार नाही. हुशार, अत्यंत हुशार, चाणाक्ष, ज्याला ग्रास्पिंग क्विक ग्रास्पर ज्याला म्हणतात तशी क्विक ग्रास्पर मुलं सगळी आम्ही तिथे जमलेलो होतो. त्याचीच एक कथा आहे. आमच्यासोबत आम्हाला सिनियर सुरेश भटांचा मुलगा होता, चित्तरंजन सुरेश भट. आम्हाला 1 वर्ष सिनियर होता. तो आपल्याच वडिलांच्या कवितांची विडंबनं करायचा. तिथे आम्ही जी धमाल केली 4 वर्षात, त्या धमालीचीच थोडीशी झलक आपल्यासमोर सादर करतो आहे. कवितांच्या बाबतीत तिथे कवी होते, कथाकार होते. तिथे खऱ्या अर्थाने माझा पिंड घडला. तिथे खऱ्या अर्थाने मी डेव्हलप झालो. स्टेज डेअरिंग मला आलं आणि त्या दृष्टीने मी डेव्हलप झालो. कवी होते, कथाकार होते, तिथे विडंबनकार होते. सगळीच विडंबनं या प्लॅटफॉर्मवर देणं आवश्यक नाही किंवा या प्लॅटफॉर्मवर देणं शक्य नाही. कारण बरीचशी विडंबनं ही श्लीलाश्लीलतेच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जाणारी आहेत. विशेषतः चित्तरंजन भटची विडंबनं, आपल्याच वडिलांच्या कवितांचं तो अश्लील विडंबन करायचा आणि ते एक वय होतं तेव्हा आम्हाला ते विडंबन आवडायचं आणि सगळ्याची दाद त्याला मिळायची. आम्ही सगळेच त्यात सामील होतो. पण आमच्याकडून काही अश्लील विडंबनं झाली नाहीत, पण ऐकली भरपूर अश्लील विडंबनं एकेका गाण्यांची, हिंदी गाण्यांची, हिंदी कवितांची. काही विडंबनं आपल्यासमोर आज सादर करण्याचा विचार आहे. पहिल्यांदाच असं झालं की आम्ही तिथे गेलो आणि दिवाळीच्या अगदी कमी सुट्ट्या मिळाल्या आणि दिवाळीच्या दिवशी आम्हाला 1 दिवस तिथे घालवावा लागला. त्यानंतर आम्हाला नागपूरला यायचं होतं. त्या दिवशी रिझर्वेशन्स नव्हती आणि त्या दिवशी काही सबमिशन्स होती वर्कशॉपमधली. त्यामुळे दिवाळीचा 1 दिवस तिथे घालवावा लागला. मेस होती, आमची कोऑपरेटिव्ह मेस होती. माझ्या काही ब्लॉग्सची मी लिंक खाली
डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आमची कोऑपरेटिव्ह मेस कशी चालायची. तिथे आम्ही बरेच उद्योग केले. तिथे आम्ही इलेक्शन्समध्ये भाग घेऊन निवडणूक निकाल अंदाज वर्तवा स्पर्धा अशी पण आम्ही घेतलेली होती. तो पण ब्लॉग मी खाली दिलेला आहे, सेफॉलॉजीचे आमचे प्रयोग म्हणून. तर असाच एक सणाचा दिवस आला आणि सणाच्या दिवशी आम्ही सगळेजण तिथे होतो. मेसमध्ये आम्ही बसलेलो होतो. अर्थात मेसमध्ये आम्ही फीस्ट ऑर्गनाईज केलेली होती. छान गोडधोडाचं जेवण ऑर्गनाईज केलेलं होतं. तिथे आम्ही बसलो खरे थोडेसे नाराज खट्टू होऊन की अरे आज सण आहे, घरी आपल्या घरी सण साजरा होत असेल, पण आपण तर सगळे इथे सबमिशन्स करत बसलो आहे. वर्कशॉपचं सबमिशन काहीतरी होतं फर्स्ट इयरला. आम्ही सगळे तिथे बसलेलो. आम्हाला एक सिनियर होता, पराग लपालीकर, थर्ड इयरला होता. तो पण त्या दिवशी काही कारणाने थांबलेला होता. त्यांचं काही नव्हतं पण तो थांबलेला होता. दुसऱ्या दिवशी जाणार होता आमच्यासोबत नागपूरला, महाराष्ट्र एक्सप्रेसने येणार होता. तर तिथे आम्ही थांबलेलो आणि अचानक कोणाच तरी डोक्यातून अरे म्हणे काय घरी आम्ही बसलो असतो तर छान पंक्ती असतात आमच्या घरी. त्या काळात पंक्ती होत्या. पंक्ती असतात, सगळ्यांना वाढतात आणि त्यानंतर मग वदनी कवळ घेता हे म्हणतात. आणि मग म्हणे आज काही अशी मजा नाही, इथे आज छान गोडधोड आहे, पण कुठून वदनी कवळ घेता कुठून आणणार. पराग लपालीकर शीघ्र कवी, शीघ्र विडंबनकार, त्यांनी वदनी कवळ घेताचं लगेच विडंबन करून ते सांगितलं. सगळ्यांना थांबा 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 थांबा. सगळेजण बसले का? सगळे बसा. तो आमच्या लोकमान्य मेसचा ऑडिटर होता. प्रत्येक मेसला 1 वर्षासाठी ऑडिटर असायचे आणि दर महिन्यात बदलणारे सेक्रेटरी असायचे. ती पूर्णपणे मेस ही मुलं चालवायची. तर त्या दिवशी फीस्ट होती, घोडाधोडाचा स्वयंपाक होता छान. सगळेजण बसलेले. त्यांनी सगळ्यांना सांगितलं बेंच आणि समोर एक लांब बाकडं असं होतं, त्या बाकड्यावर ताटं ठेवायची आणि लांब असं बेंच होता त्याच्यावर बसायचं. त्यांनी सगळ्यांना सांगितलं हा छान असं मांडी वगैरे घालून बसा आपण घरच्यासारखे. आणि म्हणाला मी वदनी कवळ घेताचं इंग्रजी भाषांतर केलेलं आहे ते म्हणतो आणि ते झाल्यावरच सगळ्यांनी आपापल्या जेवणाला हात लावायचा आहे. संध्याकाळची वेळ होती, कोणालाही कॉलेजला जायची घाई नव्हती. सकाळच्या वेळेला त्यांनी जरी रिक्वेस्ट केली असती तर कोणी ऐकलं नसतं, कारण प्रत्येकाचं लेक्चर्स असायचे, वेगवेगळ्या वेळेला लेक्चर्स असायचे आणि प्रत्येकाला जायची घाई असायची. त्यामुळे सकाळी कोणी कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसायचे. पण संध्याकाळची वेळ होती, सगळ्यांना आता हॉस्टेलच्या रूमवर जाऊन झोपायचं होतं किंवा आपापला अभ्यास करायचा होता. त्यामुळे सगळ्यांनी त्याची विनंती ॲक्सेप्ट केली. परागने सगळ्यांना छान असं पंक्तीसारखं वाढू दिलं. सगळ्यांना आपापले मांडी घालून बसले तिथे आणि वदनी कवळ घेताचं विडंबन म्हणजे इंग्रजी भाषांतर, लिटरली इंग्रजी भाषांतर परागने म्हणायला सुरुवात केली. आता आपल्याला वदनी कवळ घेता हा श्लोक माहिती आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. सीता कांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव. पराग लपालीकरनी त्याचं इंग्रजी भाषांतर करून सांगितलं होतं. ॲट द टाइम ऑफ टेकिंग हँडफुल इन दी माउथ, टेक द नेम ऑफ श्रीहरी. इझिली डायजेस्ट दी फूड इफ यू टेक दी नेम फ्री. लाईफ इज डुईंग लाईफ, फूड इज होल ब्रह्म. इट इज नॉट ओनली स्टमक फिलिंग बट ऑल्सो सॅक्रिफिशियल वर्कर. अक्षरशः वदनी कवळ घेताचं त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर करून आम्ही सगळे मनमुराद हसलो होतो सगळे त्याच्या घटनेवर. त्यानंतर आमच्या कॉलेजला 3 अंकी नाटक व्हायचं दरवर्षी गॅदरिंगमध्ये. साधारणतः जानेवारी फेब्रुवारीच्या आसपास 3 अंकी नाटक व्हायचं, मोठं नाटक व्हायचं. त्या नाटकासाठी सिलेक्शन प्रोसेस असायची. 3 अंकी नाटकात सिलेक्शन होणं हे बहुमानाची गोष्ट समजली जायची, प्रतिष्ठेची गोष्ट समजली जायची. ज्या मुलांचं 3 अंकी नाटकात काही कारणाने सिलेक्शन झालं नाही ती मुलं 4 एकांकिका बसवायची आणि त्याचं उट्टं फेडायचे. पहिल्या दिवशी गॅदरिंगच्या 3 अंकी नाटक उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 एकांकिका आणि तिसऱ्या दिवशी व्हेरायटी एंटरटेनमेंट म्हणजे ऑर्केस्ट्रा वगैरे त्याचा कार्यक्रम असायचा. खूप कार्यक्रमांची लयलूट असायची. व्यवस्थापनाचे धडे तिथेच मिळाले. मी फर्स्ट इयरला असताना माझं काही 3 अंकीत सिलेक्शन झालं नव्हतं. तेव्हा 3 अंकी म्हणून सौजन्याची ऐशी तेशी बसवलेलं होतं. सुधीर मुतालिक त्यामध्ये होता, पराग लपालीकर त्यामध्ये होता. अतिशय उत्कृष्ट नाटक आणि ते नाटक बघायला गावातूनही काही काही मंडळी यायची कराडला, एवढ्या लांब कॅम्पसमध्ये. आणि खूप रंगायचं नाटक ते. आणि म्हणजे मुलं पण समोर बसलेली असायची, मुलं पण त्या नाटकात सामील व्हायची. आपले सहकारी, आपलाच रूम पार्टनर तिथे काम करतोय. आणि त्या 3 अंकीची जी तालीम व्हायची ती रात्रभर व्हायची. जानेवारी जेव्हा अनाऊन्समेंट व्हायचं गॅदरिंगचं, त्याच्यानंतर फेब्रुवारी फर्स्ट वीकमध्ये जवळपास ते 3 आठवडे रोज संध्याकाळी 9 नंतर जेवणं वगैरे झालीत की कॉलेजच्याच एका लॅबमध्ये त्या नाटकांची तालीम व्हायची. कॉलेजचे सर असायचे, त्याचे डायरेक्टर डॉक्टर मुळे सर डायरेक्टर होते, डॉक्टर गणपुले सर डायरेक्टर होते. हे सगळे 3-4 लोक तिथे डायरेक्टर असायचेच. डॉक्टर B.A. पाटील सर, B.A. पाटील बाप म्हणायचे सगळे लोक त्यांना, त्यांच्या अध्यक्षरांमुळे ते त्यामध्ये डायरेक्टर म्हणून असायचे.
हे सगळे लोक डायरेक्ट करायची आणि मुलं मुली तिथे रात्री 2-2:30 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत तालीम करायची. मुली सरांसोबत, कारण सरांची क्वार्टर्स आणि मुलींचं हॉस्टेल जवळजवळ होतं, त्यामुळे सरांसोबत आपल्या हॉस्टेलला जायचे आणि मुलं आपापल्या रमत गमत गप्पा करत आपापल्या हॉस्टेलला जायची. खूप मजा यायची. तिथून कॉलेजकडून चहा यायचा तालीम सुरू असताना. आणि 3 अंकी नाटक खुद्द ज्या दिवशी असेल त्या दिवशी नाटक संपल्यानंतर रात्री 1:30-2 वाजता कॉलेजकडून जेवण असायचं सगळ्या 3 अंकीच्या टीमला, म्हणजे बॅकस्टेज वर्कर आणि ॲक्ट्रेस या सगळ्यांना एक 3 अंकीच्या टीमकडून कॉलेजकडून जेवण असायचं 3 अंकीच्या टीमला. त्या जेवणासाठी प्रत्यक्ष प्रिन्सिपॉल आम्हाला सामील व्हायचे. प्रिन्सिपॉल, कॉलेजमधले मोठी मोठी मंडळी आणि डायरेक्टर्स, गव्हर्नमेंट कॉलेज होतं आणि त्या नाटकाची डायरेक्टर सगळे मिळून आम्ही एकत्र जेवण करायचो. तो एक वेगळीच धमाल होती. त्याला एक फार फार म्हणजे एक व्हॅल्यू होती त्या गोष्टीला. 3 अंकी नाटक तुम्ही भाग घेताय म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये काहीतरी, आणि पूर्ण नाटकं पाठ असायची, सगळ्या मंडळींची नाटकं पाठ असायची. सुधीर मुतालिकचा मात्र 3रा अंक पाठ नव्हता आणि 3रा अंक पाठ नसताना सुद्धा त्यांनी सौजन्याची ऐशी कसं मारून नेलं आपल्या अभिनयाच्या जोरावर किंवा आपल्या हजरजबाबीपणाच्या जोरावर, तो एक वेगळाच किस्सा आहे. तो मी नंतर कधीतरी पॉडकास्टमध्ये सांगेन, या एका पॉडकास्टमध्ये सांगण्यासारखा नाही. त्या 3 अंकीच्याच वेळेच्या तालमींची गोष्ट आहे. पहिल्या वर्षी सौजन्याची ऐशी झालं 1990च्या गॅदरिंगमध्ये. त्याला मी नव्हतो, त्या नाटकात माझं सिलेक्शन नव्हतं झालं. 1991च्या गॅदरिंगमध्ये म्हणजे आम्ही सेकंड इयरला असताना मात्र प्रेमाच्या गावात जावे हे नाटक झालं, त्यात माझं सिलेक्शन झालं होतं. पुन्हा थर्ड इयरला असताना म्हणजे आम्ही थर्ड इयर असताना 1992मध्ये प्रेमाची बेडी हे नाटक परके अत्र्यांचं झालं. त्यामध्ये पुन्हा माझं सिलेक्शन नव्हतं झालं. प्रेमाची बेडीमध्ये भलतीच टीम होती आणि त्यांनी छान केलं नाटक ते प्रेमाची बेडी. काळोखे होता, रश्मी कुलकर्णी होती, रश्मी कुलकर्णी काळोखे झाली नंतर ती. या सगळ्यांनी छान केलं प्रेमाची. सुधीर गडसासी होता त्याच्यामध्ये माझा मित्र. छान प्रेमाची बेडी नाटक केलं. आम्ही एकांकिका केल्या होत्या. आम्हाला चान्स नाही मिळाला 3 अंकीत, आम्ही एकांकिका केल्या. 1990लाही आम्ही एकांकिका केली, 1992ला एकांकिका केली आणि पुन्हा 1993मध्ये जेव्हा मी फायनल इयरला होतो तेव्हा सुरुवातीला आमचं असं ठरलं की तुझे आहे तुझं पाशी करावे. त्यात माझी आचार्याची भूमिका होती. आम्ही तालमी केल्या, काही दिवस चालल्या पण तालमी, पण मध्येच काही मुलांचा असा सूर निघाला की हे तुझे आहे तुझं पाशी मुलांना फार जड जाईल. खरं तर जड नव्हतं, ते करून बघायला हवं होतं असं मला आजही वाटतं की तुझे आहे तुझं पाशी सारखं जबरदस्त नाटक आजही मुलांसमोर सादर करेल तर कदाचित ते मुलांना आवडेल. पण त्या काळात मग खूप मुलांनी असं सांगितलं, म्हणजे तालीम करणाऱ्या मुलांमध्ये तसा एक सूर निघाला की तुझे आहे तुझं पाशी नको नको नको, ते मुलांना जड जाईल, मुलं ऐकणार नाहीत. आणि मग त्याच्याऐवजी अगदी 15 दिवसात श्याम फडकेंचं 3 चोक 13 आम्ही केलं होतं. 3 चोक 13मध्ये मुख्य भूमिका घारुवण्णांची ती मी केली होती. त्यामुळे कॉमेडी नाटक होतं, फारसी ते नाटक होतं. त्यामध्ये 3 चोक 13मध्ये भूमिका मी केली होती. तर हे सगळं करत असताना, हे सगळी नाटकं करत असताना त्यातही गंमत घडली की असंच आम्ही नाटकानंतर चर्चा करत बसायचो छान अशी. पराग लपालीकर त्यामध्ये होता. आमचं प्रेमाच्या गावात जावे नाटक, तो पण असिस्टंट डायरेक्टर म्हणून यायचा, रात्री 2-2:30 वाजेपर्यंत थांबायचा. बरं, हे सगळं करणारी मंडळी आपापल्या अकॅडमिक्समध्ये टॉप होती. यातलं एकाचही असं झालं नाही की नाटकं करण्यात रात्री 2-2 वाजता त्याला वेळ झाला म्हणून दुसऱ्या दिवशी सबमिशन त्यांनी चुकवलं आहे किंवा दुसऱ्या दिवशी त्या वर्षी त्याचे पेपर काही बुडलेले आहेत. ही सगळी करून सुद्धा ही मंडळी सगळी अकॅडमिक्समध्ये डिस्टिंक्शनमध्ये पास होणारी सगळी मंडळी, इंजिनिअरिंगमध्ये खूपच हुशार, अतिशय हुशार मंडळी, अतिशय एकपाठी आणि सुंदर अभिनय करणारी, त्याचबरोबर सुंदर खेळणारी. काही आमच्याकडे युनिव्हर्सिटी लेवलचे प्लेयर्स होते, ते सुद्धा अतिशय हुशार होते. त्यांनी आपल्या अकॅडमिक्सवर युनिव्हर्सिटी लेवलच्या खेळांचा कधीही परिणाम होऊ दिला नाही. हे आजच्या पिढीला मला मुद्दाम समजावून सांगावं लागतं. आजची पिढी एका गोष्टीकडे फोकस केला तर दुसऱ्या गोष्टीकडे त्यांचा फोकस जातो. ते म्हणतात आम्ही इकडे खेळलो, नॅशनल लेवलला खेळलो, युनिव्हर्सिटी लेवलला खेळलो. आमच्याकडे अजय क्षीरसागर होता, त्यानंतर अशोक पाळदे, अशोक काळसे, हे दोघं सातारा जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारी ओपनिंग बॅट्समन, ओपनिंग बॉलर्सची टीम आमच्याकडे होती. अजय क्षीरसागर फुटबॉल खेळायचा, युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट करायचा नॅशनल गेम्समध्ये. टी श्रीधर होता, त्यागराजन श्रीधर, तो रिप्रेझेंट करायचा सगळ्यांना. पण तरीसुद्धा कधी त्यांचं अकॅडमिक्स घसरलं असं मात्र कधी झालं नाही. अकॅडमिक्समध्ये जबरदस्त बाप माणसं होती ही सगळी. त्यामुळे आम्ही सगळी जी नाटकाची टीम होतो त्या अकॅडमिक्समध्ये पण आमचं चांगलं होतं. आम्ही कधीही आमचं अकॅडमिक्स आमचे पर्सेंटेज घसरू दिले नाही. पराग लपालीकर त्यापैकीच एक. तर तो आमच्यासोबत यायचा, आमच्यासोबत संध्याकाळी रात्री मग वापस येताना, आणि बऱ्याच गमती जमती व्हायच्या, खूप गमती जमती अशा एकंदर. तर त्यामधलीच एक गोष्ट आहे, पुन्हा आपण तिथे येऊ. पराग लपालीकर एकदा आम्ही तसंच, आणि त्यामध्ये सतीश तानवडे असायचा आमचा मित्र. तो काही दिग्दर्शनात नव्हता किंवा तो ॲक्टिंगमध्ये नव्हता, त्याला ॲक्टिंग सांगितलं तर पळूनच गेला असता तो. त्याचं मेन हे होतं की गाणं, म्हणजे आम्ही तिथे जमायचो सतीशचं गाणं ऐकायला. की सतीश आमच्यासोबत यायचा, आमचा मित्र म्हणून, रूम पार्टनर म्हणून तिथपर्यंत यायचा, नाटकाची तालीम बघत बसायचा.
आणि नाटक संपल्यानंतर सरांना पण माहिती होतं की सतीश हा गाण्यातला माहीर आहे. सतीशला आग्रह व्हायचा की सतीश एक गाणं म्हण असं काहीतरी. खूप मजा यायची. म्हणजे नाटकाची तालीम संपल्यानंतर गाणी बजावणी आणि बाकी सगळ्या गोष्टी अशा होत्या. तर त्या नाटकाची तालीम संपल्यानंतर असा एक प्रसंग आम्ही परतत होतो. तर कोणीतरी असंच पराग लपालीकरला छेडलं की अरे तू त्या दिवशी तर त्या मागच्या वर्षी तर तू ते वदनी कवळ गीताचं इंग्रजी भाषांतर केलं, तर एखाद्या नाट्यगीताचं इंग्रजी भाषांतर करून दाखव तर तुला ऐकवा. तू म्हणतोस की इंग्रजी भाषा ही पण काय त्यात काय कठीण आहे, करून दाखव की नाट्यगीतांचं. म्हणजे करून दाखव. एकाने गाणं म्हणायला सुरुवात केली, सुंदर नाट्यगीत. सतीश नव्हता. सतीश हे गाणं नाट्यगीत नाही म्हणायचं. सतीशची गाणी ठरलेली होती. तो हृदयनाथ मंगेशकरांची अतिशय कठीण गाणी म्हणायला, अतिशय कठीण गाणी तो म्हणायचा. म्हणजे जी ऐकायला सोपी वाटतील, ऐकायला सुमधुर वाटतील, पण म्हणायला अतिशय कठीण अशी गाणी सतीश म्हणायचा. त्यातलंच एक गाणं एकाने म्हणून दाखवलं, नाट्यगीत परागला, आणि परागने लगेच त्याचं भाषांतर करून आमच्यासमोर सादर केलं, इंग्रजी भाषांतर. ते नाट्यगीत असं होतं, सगळ्यांना माहिती असेल, संगीत सौभद्र नाटकातलं वद जाऊ कुणाला शरण. फार सुंदर गाणं आहे, मला खूप आवडतं ते गाणं, वद जाऊ कुणाला शरण. ते गाणं असं आहे, वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटांचे, मी धरीन चरण त्याचे. सखये 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 बाई बाई ग, वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ वद जाऊ वद जाऊ कुणाला शरण, करील जो हरण. परागने लगेच भाषांतर केलं त्याचं. रात्री आम्ही परतत असताना आमची हसून हसून मुरकुंडी वळली. परागने भाषांतर केलं होतं, टेल मी टू whom shall I surrender, tell me to whom shall I surrender, the one who will shoot the trouble, I will grab his feet. Oh my friend, my dear friend, my friend, tell me to whom shall I surrender, tell me to whom shall I surrender. अशा प्रतिभेची मुलं आमच्यासोबत होती, अशा प्रतिभेच्या टार्गेट मुलं, पण अशा प्रतिभेची. त्यामुळे आमचाही पिंड तसा घटत गेला. एक विनोदाची दृष्टी डेव्हलप होत गेली. पु ल देशपांडे, वपू काळे वाचायला होतेच, एक नवीन वाचायला मिळालं. शारदा तानवडे आमच्यासोबत होती. ती छान मौज प्रकाशनची नवी नवी पुस्तकं आम्हाला आणून द्यायची वाचायला. कदाचित प्रकाशनाच्या पूर्वीसुद्धा, कारण तिच्या वडिलांचं कोल्हापुरात बुक स्टोअर होतं, तिथून तिला जी पुस्तकं वाचायला मिळायची. अर्थात आमचं समानशील व्यसनेषु सख्यम. आम्हाला पुस्तकं वाचताना पुस्तकांची पानं दुमडलेली चालत नाहीत. पुस्तकामध्ये वाचन कोण आम्ही साठवून ठेवतो. पुस्तक वाचताना असं पालतं ठेवलंय अर्धवट वाचून, एकदा पुस्तक घेतलं की ते वाचूनच संपायचं, हा आमचा हाक्या होता. त्यामुळे तिला माहिती होतं की यांच्या हातात पुस्तक दिलं की नव्याच्या नव्यासारखं ते राहील, त्याला कुठेही असे डागं पडणार नाहीत. चहाची डागं पडली, तेलाचे डागं पडले, किंवा असे झोपताना त्याच्यावर काही डागं पडले, असं काही नाही. पुस्तक वाचनाचं पावित्र्य आम्ही राखून, कुठल्याही ग्रंथ वाचनाचं पावित्र्य राखून आम्ही ते पुस्तकं वाचायचो. आणि नवी कोरी पुस्तकं वाचून नवी कोरी आम्ही तशी ठेवायचो. माझ्याकडे जेवढी पुस्तकं विकत घेतलेली आहेत इतक्या वर्षात, अजूनच्या अजून नवी कोरी आहेत. तुम्ही जर याल आणि घरी पान उघडून बघा, नवी कोरी, कुठेही पान दोमडलेलं नाही, कुठेही त्याच्यावर खोणा केलेला नाही, लिहिलं तर अजिबात नाही पुस्तकांवर. या सगळ्या गोष्टींमुळे पुस्तकांचं पावित्र्य जपलं जातं, त्यांचं आयुष्य वाढतं. तसं आम्ही केलेलं आहे. आता सगळ्यात शेवटली एक माझीच विडंबन कविता तुम्हाला सांगतो. ही कविता तुम्हाला सांगण्यापूर्वी एक नम्र विनंती अशी आहे की मी स्वतः सावरकर भक्त आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी माझ्या मनात पूर्ण आदर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वातंत्र्याचं कार्य हे कुठेही त्यामध्ये दुमत नाही. मला अतिशय आदर आहे. त्यांचं 6 सोनेरी पाने हे मी आणि माझा मित्र नितीन पटवर्धन, त्या काळात आउट ऑफ प्रिंट होतं 1991 मध्ये, आम्ही ते वाचण्यासाठी काय काय पापड बेललेले आहेत. कराडाच्या नगर वाचनालयात नव्हतं त्याची प्रिंट, आम्ही पुण्याला जाऊन तिथून प्रिंट घेऊन 6 सोनेरी पाने मी आणि नितीन पटवर्धन आम्ही दोघांनी वाचलेलं आहे. त्यामुळे सावरकरांवर माझी अतिशय अतूट भक्ती अशी आहे. पण ॲज अ कवी म्हणून त्यांनी जी कविता केलेली आहे त्याच्यावर विडंबन काव्य करण्याचा मोह काही मला आवरला नाही. त्यामुळे हे विडंबन सावरकरांचं विडंबन नाही, सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचं विडंबन नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाशी, त्यांच्या एकंदर ध्येयाशी, त्यांच्या देशभक्तीशी आम्ही पासंगालाही पुरत नाही याची आम्हाला जाणीव आहे. एक विडंबन म्हणून, एक मौज म्हणून आपण घ्या.
त्यांचा अवमान करावा किंवा त्यांचा अपमान करावा असा कुठेही माझा हेतू नाही. ही आपल्याला एक नम्र विनंती, कारण आजकाल कुठल्या याच्यावरून भावना दुखावल्या जातील काही सांगता येत नाही. आजकाल काही म्हणजे सांगताच येत नाही. सावरकर अतिशय प्रिय आहेत मला आणि त्यांच्याशी माझी काही बरोबरी होऊ शकत नाही, पण त्यांच्या एका कवितेचं विडंबन करण्याचा मोह मला आवरला नाही. अतिशय अजरामर कविता आहे ती. कविता मला पूर्ण पाठ आहे. मी कागद न घेता ती पूर्ण कविता आपल्याला म्हणून दाखवू शकतो. ते पूर्ण गाणं रवींद्रनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर यांनी म्हटलेलं ते गाणं अतिशय फेमस गाणं आहे, अतिशय प्रसिद्ध गाणं आहे. ते मी कागद न घेता म्हणून दाखवू शकतो. पाठ आहे मला, त्यांच्या बहुतांशी कविता मला पाठ आहे सावरकरांच्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या. पण या क्षणी मी ती कविता, कारण आमचं असं होतं की महाराष्ट्र एक्सप्रेस आम्ही घरी जायला फार उत्सुक असायचो. कराडवरून नागपूरला जायला महाराष्ट्र एक्सप्रेसने. ती महाराष्ट्र एक्सप्रेस आमची कराडवरून संध्याकाळी 4:30च्या आसपास निघायची आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी 5:30ला पोहोचायची. 25 तास त्या गाडीत, आणि अतिशय बोर गाडी. कराडवरून निघाली की पुण्यापर्यंत बहुतेक सगळे स्टॉप घ्यायचे, एखाद दुसरा सोडला तर पुण्यापर्यंत सगळे स्टॉप. तिला फास्ट पॅसेंजरच म्हणायचे लोक, किंवा फास्ट पॅसेंजरच डिक्लेअर करा म्हणायचे. उगाच एक्सप्रेसचं तिकीट घेत आहे. पुणे कराड या 200 किलोमीटरच्या प्रवासासाठी जवळपास 5.5 तास घ्यायची ती ट्रेन. आता कमी झालं तिचा धाववेळ, आता फास्ट झाली असं मला ऐकण्यात आलं, पण तेव्हा ती 5.5 तास घ्यायची. सकाळी 6ला पुण्यावरून निघायची तर 11:30ला दुपारी कराडला पोहोचायची, आणि संध्याकाळी 4:30ला कराडवरून निघायची तर रात्री 10, 10:30 11ला पोहोचायची पुण्याला. ती 1 तासभर पुण्याला थांबायची. खूप अशी स्लो गाडी होती, आणि त्या गाडीतून आम्हाला नागपूरला तर यायचं असायचं. नागपूरला येण्याची उत्सुकता, खूप दिवसांनी नागपूरला येतोय, आईवडिलांना भेटतोय, अजून 25 तास गाडीत बसायचं ही एक उत्सुकता. आम्ही सगळे कराडच्या आधी शेणोली म्हणून एक स्टेशन होतं, ताकारी, शेणोली, कराड. तर ताकारीवरून निघाली की शेणोलीला स्टॉप नसायचं त्या गाडीचा. कराडला त्या गाडीचं आणि कोयना एक्सप्रेस या गाडीचं क्रॉसिंग असायचं, त्यामुळे कराडला थांबायची. तर शेणोलीवरून निघाली की स्टेशन मास्तर बेल वाजवायचे. 2 बेल वाजल्या की गाडी निघालेली आहे, अशा या टाईपचं. आम्ही सगळे उत्सुक व्हायचो. कराड स्टेशनवर आम्ही दुपारी 3 वाजताच गेलेलो असायचो. 4:30ची गाडी, 3 वाजता जाऊन तिकीटं काढून प्लॅटफॉर्मवर बसलेलो असायचो. पु ल देशपांडेंच्या काही अप्स काही डाऊन्स या लेखामध्ये जे रेल्वे स्टेशन्स वर्णिली आहेत ती सगळी याच ट्रॅकवरची आहेत. पुणे ते मिरज या ट्रॅकवरची जुनी रेल्वे स्टेशन्स. कराडला तेव्हा ओव्हरब्रिज पण नव्हता, एकच प्लॅटफॉर्म होता. एका प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर कोयना यायची. तर दुसरीकडे प्लॅटफॉर्म नव्हताच, हे साध्या रुळावर जो विरायचे, लोकांना पूर्ण उतरावं लागायचं, आणि मग महाराष्ट्र गेली की मग लोक क्रॉस करून मेन प्लॅटफॉर्मवर येऊ शकायचे. तर महाराष्ट्र एक्सप्रेस तिथे दिसली, तर एक थोडा चढाव होता कराड तिकडून येताना, कोल्हापूरकडून येताना, म्हणजे शेणोलीकडून येताना. आम्ही सगळे ती सिग्नलकडे बघत, सिग्नल डाऊन झालेला आहे, गाडी येते आहे, आणि त्या धुरावर, त्या चढावावर गाडीच्या इंजिनचा धूर दिसला की आम्हाला इतका आनंद व्हायचा. तो आमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण. बस आता गाडी आलेली आहे, गाडी आली की गाडीत बसायचं, कराडवरून आपण निघायचं. 12 सीट्सचा कोटा होता S5 कोचमध्ये. मला आठवतं अजूनही S5 कोचमध्ये 12 सीट्स असायच्या आमच्या कराडवाल्यांसाठी. पण आमची धडपडी मुलं ती बरोबर सातारा येईपर्यंत सगळ्यांसाठी सीट्स घ्यायची. एका वेळेला आम्ही 70-80 मुलं जायचो त्या गाडीतून. 70-80 मुलांसाठी टीटीला पकडणे, सगळ्यांचे रिझर्वेशन्स करून घेणे, यात काही काही लोक माहीर होते आणि ते बरोबर करून घ्यायचे. ते व्यवस्थापन कौशल्य. आणि आज त्यातले बरेच जण मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये मोठे मोठे व्यवस्थापक म्हणून आहेत. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा धडा हा कराड ते नागपूर या प्रवासाने त्यांना गिरवलेला आहे. टीटीला कसं पकडायचं. तेव्हा त्या काळात डबेसुद्धा कनेक्टेड नव्हते. प्रत्येक स्टेशनला उतरून टीटी कुठल्या डब्यात आहे हे धावत बघत जावं लागायचं. परत स्टेशनचंही याचे प्लॅटफॉर्म नव्हते खालच्या लेव्हलला, कधी कधी प्लॅटफॉर्म नसायचे. खाली उतरून पूर्ण धावत जायचं, ज्या डब्यात टीटी असेल तिथे चढायचं. आमच्या सगळ्यांची तिकीटं त्या माणसाकडे असायची, ती कार्ड तिकीटं असायची. कार्ड तिकीटावर त्यांनी रिझर्वेशन्स करून घ्यायची नागपूरपर्यंत, आणि वापस येऊन सगळ्यांना सांगायचं की आपले को इतने बर्थ मिळेल. अर्थात 70-80 मुलांसाठी 40 बर्थ पुरेसे होते आम्हाला. 40 बर्थ, एका बर्थवर दोघं आम्ही झोपून जात असू, त्याला कोणाचा आक्षेप नसायचा. छान असे एकाचे पाय इकडे दुसऱ्याचे पाय इकडे असे आम्ही झोपून जात असू. आणि त्याला आम्ही सगळे सिंगल हड्डी होतो तेव्हा, काय असे कोणी असा डबल हड्डी नव्हता, त्यामुळे एका बर्थवर दोघं जण झोपून जाऊ शकत असू. सगळ्यांच्या बॅगा एका मोठ्या चेनमध्ये बांधल्या जायच्या आणि कुठल्या तरी कंपार्टमेंट होते त्या बॅगा ठेवल्या जायच्या. असं स्वच्छंदी आणि छान मजेचे प्रवास आम्ही करत असू. तर ती सगळी मुलं आम्हाला रिझर्वेशन मिळवून द्यायची. महाराष्ट्र एक्सप्रेस तिकडून येताना अतिशय आश्वासक वाटायची. छान धूर सोडणारं तिथं इंजिन, डिझेल इंजिन होता. दूरून डिझेल इंजिनचा धूर दिसला की आम्हाला काय आनंद व्हायचा. इंजिन दिसलं की वा गाडी आली. आणि S5 मध्ये आम्ही सगळे घुसायचो. मग आमच्यापैकी काही जण रिझर्वेशन्सच्या शोधाशोधीला लागायचे. तर त्याचंच एक असं माझ्याकडून विडंबन झालं आहे की असं वाटायचं की महाराष्ट्राने आता कुठे थांबूच नाही. आता पुढले 25 तास महाराष्ट्राने सतत चालत राहायचं, भरभर पटकन पुणे जाऊन महत्त्वाची स्टेशनं. कारण पुण्याला गाडीचं रिव्हर्सल व्हायचं, गाडीची दिशा चेंज व्हायची.
गाडी दौंडकडे येताना दिशा चेंज करायची, दौंडवरून मनमाडकडे पुन्हा पुन्हा दिशा चेंज व्हायची, म्हणजे पुन्हा गाडी ओरिजिनल पोझिशनला यायची. पण पुणे ते दौंड या 78 किलोमीटरच्या प्रवासात गाडी उलट्या दिशेला जायची. तर त्या दिशा चेंजसाठी गाडी थांबवावी लागायची. म्हणून पुण्याला थांबावी, दौंडला थांबावी, फार तर मनमाडला सकाळी थांबावी, तिथून भुसावळाला थांबावी, अकोल्याला थांबावी आणि सरळ नागपूरला थांबावी, असं आम्हाला सगळ्यांना मनोमन वाटत असायचं की अरे लवकरात लवकर ही गाडी नागपूरला किंवा आपापल्या प्रदेशात विदर्भात गेली पाहिजे, असा आम्हा सगळ्या वैदर्भीय विद्यार्थ्यांचा मनोदय आहे. आता 70-80 विद्यार्थी त्या गाडीत बसलेले. गाडीत बसायचो, गाडी निघायची, अतिशय आनंद झालेला. आता बस उद्या आपण याच वेळेला नागपूरला पोहोचणार, की यावेळेला नागपूरच्या आसपास असणार, वर्धेला असणार. दुसऱ्या दिवशी 4:30ला गाडी वर्धेला असायची, 5:30ला नागपूर, 24 तासात वर्धा, 25 तासात नागपूर. तर गाडी निघायची खरी, पण मग ती काय समोरून कोयना जर आलेली नसेल, कोयना एक्सप्रेस झालं, कराडला जर क्रॉसिंग कोयनाचं जर काही कारणाने चुकलं, कोयना काही 15 मिनिटं लेट झाली, तर कराडनंतर 10 किलोमीटर अंतरावर शिरवडे म्हणून गाव होतं. शिरवड्याला गाडी थांबायची. ॲक्च्युली शिरवड्याला तिचा शेड्यूल्ड हॉल्ट कधीच नव्हता, पण शिरवड्याला गाडी थांबायची. कोयना क्रॉस व्हायची शिरवड्याला, किंवा शिरवडे नसेल तर मसूर म्हणून गाव होतं. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुतींपैकी एक मारुती, 11 मारुतींपैकी एक मारुती मसूरला आहे. त्या मसूर गावात गाडी थांबायची. अतिशय छोटंसं स्टेशन, प्लॅटफॉर्म पण नाही तिथे, फक्त पॅसेंजर गाड्या थांबायच्या, पण महाराष्ट्र एक्सप्रेस असून त्या गाडी तिथे थांबायची. आणि समोरून कोयना क्रॉस व्हायची. सगळ्यांचा फार हिरमोड व्हायचा की आता मोठ्या प्रवासाला, 25 तासाच्या प्रवासाला आपण निघालेलो आहे आणि पहिल्या 10 मिनिटातच गाडी थांबते आहे. म्हणजे सगळ्यांना असं फार एक्सप्रेस कशाला म्हणायचं, फार वैतागपणा व्हायचा. एकतर आम्ही सगळे दुपारचं जेवून निघायला असायचो, संध्याकाळच्या भुका लागलेल्या असायचं. असं वाटायचं पटकन गाडीने पुणे स्टेशन गाठावं, कारण सातारा स्टेशनवर पण त्या काळी काही मिळायचं नाही, काहीच नाही. नीरा स्टेशनवर मिळायचं, नीरा स्टेशनवर नाश्त्याला काही मिळायचं, पण जेवण असं जे आहे ते पुणे स्टेशनलाच मिळायचं एकदम डायरेक्ट. पुण्याला गेल्यावर रात्री 10-10:30 वाजता काही धाडसी मंडळी पुण्याला 40 मिनिटाचा हॉल्ट आहे म्हटल्यावर पुण्यात गाडी एंटर करता करता गाडीतून उड्या मारायचे, स्टेशनच्या बाहेर जायचे, स्टेशनच्या बाहेर जेवण करायचे आणि परत यायचे. आमच्यासाठी काही हवंय का याची पण विचारणा करून यायची. अशी सुद्धा काही मंडळी आमच्या गाडीत असायची. आम्ही तो कधी प्रयोग केला नाही बाहेर जाऊन जेवणाचा, तेवढी हिंमत आमच्यामध्ये नव्हती. आमचे मित्र आमच्यासाठी काही बाहेरून घेऊन यायचे आणि तिथे गाडीत आम्ही खायचो. काही अर्थात जेवण नसायचंच, काहीतरी नाश्ता केला, वडा सांबार किंवा असा काहीतरी नाश्ता. आमची पोटही, आमची भूकही तेव्हा कमी होती. सिंगल हड्डी लोक होतो, 1-1.5 पोळीत आमचं जेवण व्हायचं त्या काळात, तर तसं आम्ही होतो. तर त्या महाराष्ट्र एक्सप्रेसच्या ड्रायव्हरला उद्देशून हे गाणं, स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता, अजरामर कविता आहे, ती आपल्याला थोडीशी म्हणून दाखवतो. आणि त्यांना जी तळमळ लागलेली होती आपल्या मातृभूमीला जाण्याची, ती या सागरापाशी व्यक्त केली. तसंच एक गाणं आम्ही या महाराष्ट्र एक्सप्रेसच्या ड्रायव्हरला उद्देशून केलं होतं. सावरकरांचं गाणं होतं, नेमज सीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा, भूमातेच्या चरण तला तुझ धूता, मी नित्य पाहिला होता, मज बदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू, त्वयि जननी हृद विरह शंकितहि झाले, परी तुवा वचन तिज दिधले, मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिवाहीन, त्वरितया परत आणीन, विश्वसलो या तव वचनी मी, जगदनुभव योगे बनुनी मी, तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे कथुनी सोडिले तिजला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. याच्यावरच आमचं विडंबन होतं. ही कविता मला पूर्ण पाठ आहे, मी पुस्तक न घेता, कागद न घेता पूर्ण म्हणू शकतो, इतकी ती मनामनात भिनलेली आहे. पण याच्यावरचं आम्ही विडंबन सादर केलं महाराष्ट्र एक्सप्रेसच्या ड्रायव्हरला उद्देशून. नेमज सीने परत नागपूरला, ड्रायव्हरा प्राण मळमळला, मळमळला ड्रायव्हरा, मज बदलासी सुपरफास्ट चल जाऊ, दौंडाणी पुणे स्टेशन्स पाहू, त्यानंतरी
मनमाडाणी भुसावळ. मग एकदम कोलाच गाठू, विश्वसलो या तव वचनी मी. विश्वसून गाडीत बसलो मी, गाडीत बसून रे फसलो मी. जो पहिलाची स्टॉप घेशी मसुराला, ड्रायव्हरा प्राण मळमळला, मळमळला ड्रायव्हरा. अशी आमची नागपूरला येण्याची ओढ आणि अशा कविता, अनेक कविता आहेत. त्यातल्या काही निवडक कविता, निवडक किस्से आपल्यासमोर सादर केले. काही कविता अर्थातच या माध्यमावर मी देऊ शकत नाही. त्या आमच्या मित्रांच्या बैठकीत जेव्हा आम्ही मित्र पुन्हा जमतो, आता सगळे 50च्या पार गेलेलो आहेत, आम्ही मित्र जेव्हा पुन्हा जमतो तेव्हा सगळ्यांची उजळणी होते आणि त्या आठवणींच्या मध्ये रमणाऱ्या कविता आहेत त्या इथे देऊ शकत नाहीत अर्थातच. पण अशी मजा होती. अशा प्रतिभेचे अनेक कवी होते आणि अशी आम्ही खूप मौज मजा केली. अतिशय समृद्ध जीवन कराडला असताना जगलो. तर कराडच्या आठवणींच्या खजिन्यांचा काही भाग मी आपल्यासमोर आज सादर केला. मला वाटतं आपल्याला आवडला असेल आणि यानंतर सुद्धा मला जसं आठवेल तसं आपल्यासमोर हे भाग घेऊन येत जाईल. नमस्कार.